साप चावून मृत्यू झालेल्या व्यक्तींना शासनाने 25 लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकर यांनी केली आहे। शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर प्रणीत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडाराची बैठक दिनांक 8 जुलै 2024 रोज सोमवारला दुपारी 3 वाजता भगतसिंग वार्ड नवीन टाकडी भंडारा येथील कार्यालयात घेण्यात आली। या बैठकीचे अध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकर हे होते। भंडारा जिल्ह्यातील शाखा आणि कार्यकर्ते यांची माहिती यावेळी त्यांना देण्यात आली। सदर बैठकीमध्ये भंडारा जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम वाढविण्याबाबत चर्चा करण्यात आली। तसेच सध्या पावसाळा सुरू झाला असून भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा असून या ठिकाणी विषारी आणि बिनविषारी साप मोठ्या प्रमाणात आढळतात। सापांविषयी ओळख नसल्यामुळे त्याला मारले जाते। सापाला मारणे हा गुन्हा आहे, त्याला कोणीही मारू नये। साप हा माणसाचा मित्र आहे। दरवर्षी साप चावून शेतकरी शेतमजूर यांचे मोठ्या प्रमाणात मृत्यू होतात। त्यामुळे साप चावून मृत्यू झालेल्या व्यक्तींना शासनाने 25 लाख रुपये मदत द्यावी। सापांविषयी असलेल्या अंधश्रद्धा गैरसमजुती भ्रमकल्पना दूर करण्यासाठी जनजागृती कार्यक्रम घेण्यात यावे असे आवाहन केले। या बैठकीला बोवाबाजी विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे, कार्याध्यक्ष प्रकाश नागतोडे, पुरुषोत्तम कांबळे, नितेश बोरकर, चंद्रशेखर भिवगडे, जयेंद्र देशपांडे, पुरुषोत्तम गायधने, रोहित सोनटक्के, साकोली कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत मल्लानी, मोरगाव अर्जुनी शाखा कार्याध्यक्ष सुदेश शेंडे, प्रफुल्ल बनसोड, रॉयल लोणारे, कविता लोणारे आणि अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते।